वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से कलेक्टर दफ्तर के सामने रियासती हुकूमत के खिलाफ एहतजाज किया जाएगा। डॉक्टर शंकरराव चौहान मेडिकल कॉलेज और अस्पताल में हुई अमवात के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से जिला कलेक्टर दफ्तर के सामने रियासती हुकूमत के खिलाफ 12 अक्टूबर को एहतजाज किया जाएगा। डॉक्टर शंकरराव चौहान मेडिकल कॉलेज व अस्पताल में हुई अमवात के लिए वंचित बहुजन आघाड़ी ने रियासती हुकूमत को जिम्मेदार करार दिया है। वंचित के रियासती तर्जुमान फारूक अहमद ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में एहतजाज का ऐलान किया। इस मौके पर वंचित के जिला सदर शिवा नारंगले, नांदेड़ शुमाल के जिला सदर राजेश्वर हटियाम्बरे, जनरल सेक्रेटरी श्याम कामड़े, यूथ आघाड़ी के रियासती रुकन अक्षय बंसोड़े, ताल्लुका सदर विनायक गजबारे, यूथ जिला सदर धीरज हाके, समयक विद्यार्थी आघाड़ी के जिला सदर कैलाश वाघमारे और जिला सदर विनायक गजबारे भी इस मौके पर मौजूद थे। शासनाच्या दुर्लक्षामुळे, दुर्व्यवस्थेमुळे आणि उदासीनतेमुळे महाराष्ट्रात इतर जिल्ह्यासारख्या नांदेड जिल्ह्यामधल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या स्टाफचा तुटवडा आहे। औषध गोळ्या कागदोपत्री सप्लाय, कागदोपत्री वाटप, कागदोपत्री बिल उचलून घेण्याचा धंदा होत आहे। प्रत्यक्ष पेशंटला दुःखद घटना 1 तारखेला घडून जाऊन सुद्धा 10 दिवस लोटायला आले, तरी सुद्धा अजूनही बाहेरून मेडिसिन आणावे लागत आहेत, बाहेरून गोळ्या औषध आणावं लागत आहे। अजूनही तिथं डुकरांचं सुरसुराट झालेलं साम्राज्य तसंच आहे। अजूनही पर्याप्त स्टाफ सरकारनं पुरवलेला नाही आहे। या सगळ्या दुर्व्यवस्थेचं जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने येणाऱ्या 12 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो आंदोलनाची घोषणा आज आम्ही करत आहोत। या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या सगळ्या रुग्णांचे निधन नसून, मृत्यू नसून, ते शासनाने केलेले मर्डर आहेत, हत्या आहेत। म्हणून शासनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्रींवर गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे, नांदेड जिल्ह्याचं श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय ओसाड पडलेलं आहे। तो रुग्णालय 1000 खाटेच्या मान्यता आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तात्काळ सुरू करण्यात यावा। शासकीय रुग्णालय शिवाजी पुतळ्याजवळ जी श्री गुरु गोविंद सिंगजीच्या नावानं आहे, तो रुग्णालय तात्काळ सुरू करा। पूर्ण तिथं किमान 1000 खाटांचं शासकीय रुग्णालय सुरू करा। महापालिकेने ठराव घेतलेला बेगलूर नाक्याला विस्तारित केंद्र, एक्सटेन्शन काउंटर, 100 बेडेडचं शासकीय रुग्णालय, डिलिव्हरीची सुविधा आणि ऑपरेशन थिएटर सहित सुरू केलं पाहिजे। त्याच पद्धतीनं ते सुरू न करता खासदारांनी तरोडा नाक्यासाठी एक नवीन हॉस्पिटलची मंजुरी घेतली, तेही सुरू करा। आम्ही भेदभाव करत नाही, परंतु आमदार बालाजी कल्याणकर यांना सवाल आहे की बेगलूर नाक्याचा ठराव मंजूर झालेला असताना बेगलूर नाक्याचं महापालिकेचा ठराव गेलेला आहे, सरकारी एक्सटेन्शन तिथं न करता त्यांनी तरोडा नाक्याच्या बाजूला काबरानगर पावडेवाडीला जी मंजुरी घेतली ते करा, पण इथं त्यांनी याच्यावर का उचललं नाही ते उत्तर मध्ये येतो। पण धर्म आणि जात बघून वस्त्यांकडे बघू नका, तुम्ही संवैधानिक पदावर आहात। सर्व नांदेडकरांना सगळ्या सुविधा देण्यासाठी तुम्ही बांधील आहात। म्हणून देगलूर नाक्याला आणि तरोडा नाक्याला दोन्ही बाजूला शासकीय रुग्णालयाचे विस्तारित केंद्र सुरू करून नांदेड जिल्ह्याला 2 ते 2,500 खाटांच्या अद्ययावत सुविधा आणि औषध गोळ्या सहित रुग्णालयांची गरज आहे। आणि या पारदर्शी पद्धतीने औषध गोळ्यांचं सप्लाय आणि वाटप झालं पाहिजे। MRIचं आणि CT स्कॅनचं नियमित सेवा या सगळ्या केंद्रामध्ये राहिली पाहिजे, तरच सरकार या लोकांना, सामान्य लोकांना वाचू पाहतंय असं अर्थ जाईल। अदरवाईज सरकारने जर हे केलं नाही तर 12 तारखेला सरकारला जवाब दो निमित्तानं आम्ही हे करणार आहोत। आणि शेवटचा मुद्दा, या सगळ्या एकूण दुःखद घटना घडत असताना लोकांनी निवडून दिलेले खासदार हेमंत पाटील यांनी या सगळ्या गोष्टी बाहेर काढण्याऐवजी स्वतःची सरकार असताना स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून सगळ्या कर्मचाऱ्यांचा स्टाफ भरून औषध गोळ्यांचा भक्कम साठा उपलब्ध करण्याऐवजी तिथं असलेले सुपर क्लास 1 अधिकारी जे डीन आहेत, जे प्राध्यापकांचेही बॉस राहतात आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णूची भारताची परंपरा मानली जाते, तरी अशा गुरुवारी असलेल्या व्यक्तीला संडास साफ करून लावून त्यांनी हीन वागणूक दिली, त्याबद्दल जे गुन्हा दाखल झालेला आहे याच हेमंत पाटलांनी केलेल्या चुकीच्या कृतीचं समर्थन काही लोक करत आहेत। जे त्यांच्या कृतीचं समर्थन करत आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे त्यांच्या समर्थनात भूमिका घेत आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा अॅट्रॉसिटीची धारा लावली पाहिजे। आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अधिकाऱ्यांवर चौकशी न करता जे गुन्हा दाखल झालेला आहे ते अयोग्य आहे। आमचं म्हणणं आहे की सरकारनं चौकशीमध्ये जे दोषी आढळतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, आम्ही त्याला अडवणार नाही, पण चौकशी न करता, कोणत्या समितीनं अहवाल न देता या पद्धतीने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अधिकाऱ्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर त्यासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार आहे। आणि